हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश. या सब्जेक्टमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये कलेक्शन ऑफ टेक्स्ट हा टॉपिक या ठिकाणी लर्न करत होतो. आता याच टॉपिकमधला पेज नंबर 39 या पेजवरचं जो उरलेला लेसन आहे तो या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. मग कंप्लीट द पझल मेकिंग अ वर्ड ॲट ईच स्टेप. या ठिकाणी एक पझल दिलेले, हे एक पझल आहे. मग कंप्लीट करायचं आहे पझल मेकिंग अ वर्ड, वेगवेगळे शब्दांनी ॲट ईच स्टेप. प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला वेगवेगळे वर्ड या ठिकाणी राईट डाऊन करायचे आहे. जसं हे दोन व्हाईट गोल दिलेले, याच्यामध्ये हा वर्ड या ठिकाणी त्यांनी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर इथं लिहिलेलं आहे TOP टॉप, त्यानंतर BUSY बिझी, इथं A, इथं I. मग अशा प्रकारे हे वर्ड घेऊन आपल्याला हे पझल या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. त्याचप्रमाणे इकडे एक गोष्ट दिलेली आहे, एक स्टोरी दिलेली आहे. त्या स्टोरीचं नाव आहे द क्लेव्हर टर्टल. टर्टल म्हणजे टॉर्टाईज, कासव, हुशार असं कासव. मग या ठिकाणी तुम्हाला स्टोरी ऐकायला आवडते, तर ही स्टोरी आता तुम्ही अगदी केअरफुली या ठिकाणी लिसन करायची. वन्स सम विलेजर्स कॉट अ टर्टल इन द फील्ड. एके दिवशी एका गावामध्ये काही शेतकरी होते. त्या शेतकऱ्यांनी एका टर्टल म्हणजे टॉर्टाईज, कासवाला त्या ठिकाणी शेतामध्ये पकडलं. अँड टूक हिम टू देअर चीफ. आणि ठरवलं की आपले गावाचे जे काही मुख्य अधिकारी त्यांच्याकडे त्या टर्टलला घेऊन जायचं. यू मस्ट पनिश धिस थीप दे सेड. आणि त्यांचं म्हणणं आहे की याला या ठिकाणी काहीतरी पनिश झालं पाहिजे. ओ नो सेड द टर्टल. मग टर्टल म्हणतो की नाही, मला पनिश करू नका. प्लीज डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर. आणि तो टर्टल म्हणतो की कृपया मला पुन्हा नदीमध्ये फेकू नका. यू मे हँग मी, विप मी. तुम्ही मला या ठिकाणी टांगू शकतात किंवा विप मी, या ठिकाणी तुम्ही मला चापकाने फटकेही देऊ शकता. बर्न मी, त्याचप्रमाणे मला मारू शकता. ऑर पुश मी, किंवा लोटू शकता. फ्रॉम अ क्लिफ, वेगवेगळ्या गोष्टींनी तुम्ही मला मारू शकतात. बट प्लीज व्हॉट एव्हर यू डू डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर. पण कृपया मला नदीमध्ये पुन्हा फेकू नका. थ्रो हिम बॅक इन द रिव्हर द चीफ ऑर्डर. पण त्या ठिकाणी तो जो चीफ आहे, त्या चीफने मात्र ऑर्डर दिली की याला मारायचं नाही, याला लोटायचं नाही, तर याला या ठिकाणी नदीमध्ये फेकून द्यायचं. द विलेजर थ्रू द टर्टल इन द रिव्हर. मग त्या शेतकऱ्यांनी त्याला घेतलं, टर्टलला, आणि नदीमध्ये फेकलं. द टर्टल लाफ अँड स्वॅम अवे मेरिली. आणि तो जेव्हा त्या नदीमध्ये त्याला फेकलं गेलं त्यावेळेस तो अगदी आनंदाने हसू लागला आणि पोहू लागला. म्हणजे त्याने इथे एक ट्रिक केली होती की जर मी असं म्हटलं की मला नदीमध्ये फेकू नका, म्हणजे मी जे म्हटलं तर समोरचे जे शेतकरी आहे हे नक्कीच त्याच्या अपोजिट करतील. म्हणून तो म्हणता की मला फेकू नका, तुम्ही मला मारा किंवा कशाला तरी टांगून द्या, परंतु मला नदीमध्ये फेकू नका. आणि त्याच्या ट्रिकप्रमाणे शेतकऱ्यांनी तेच केलं, त्याला नदीमध्ये फेकून दिलं. तो नाही म्हणायचा की मला फेकू नका, नदीमध्ये पुन्हा पाठवू नका, परंतु शेतकऱ्यांनी त्याला पनिशमेंट म्हणून तिथंच फेकलं, नदीमध्येच फेकलं. आणि अशा प्रकारे त्याला त्या ठिकाणी त्या नदीमध्ये गेल्यानंतर आनंद होऊ लागला. आणि टॉर्टाईज हे कधीही पाण्यात असतं. अशा प्रकारे ही एक स्टोरी आहे. त्यानंतर अ प्राईस टॅग ₹100 बनी ब्राऊन सॉफ्ट टॉईज. या ठिकाणी सॉफ्ट टॉईज आहे आणि त्या सॉफ्ट टॉईजची किंमत किती आहे? ₹100. त्यानंतर एक रॅपर आहे. या रॅपरचं या ठिकाणी एक चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर CM विजिट सायन्स फेअर ॲट नगर. या ठिकाणी CM आहेत, ते सायन्स फेअर आहे जी नगरला आहे तिथे त्या ठिकाणी व्हिजिट देणार आहे. म्हणजे या वेगवेगळ्या न्यूज आहे आणि या न्यूजची कात्रणं ही या ठिकाणी चिकटवलेली आहे. टू इंज्युअर इन रोड ॲक्सिडेंट नियर चाकण. चाकणजवळ दोन गाड्यांचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट हा झालेला आहे. आणि तो ॲक्सिडेंट कुठं झाला आहे? रोड ॲक्सिडेंट, रोडावर झालेला आहे.
लोहगाव स्टुडंट बॅग्स रामानुजन प्राईज. या ठिकाणी रामानुजन प्राईज यांनी लोहगाव स्टुडंट बॅग्स यांनी एक लोहगाव स्टुडंट बॅग्स रामानुजन प्राईज या ठिकाणी यांनी बॅग्स काढलेले आहे आणि त्या बॅगची जाहिरात म्हणून इथे ही जाहिरात दिलेली आहे. वर्ल्ड कप 2050 न्यूझीलंड बीट स्कॉटलंड बाय 3 विकेट. तर न्यूझीलंड या ठिकाणी 3 विकेटने जिंकलेलं आहे. त्याचप्रमाणे ग्रिझल बियर या ठिकाणी हे एक बियर आहे, मीन्स अस्वल आहे किंवा भालू आहे. मग ग्रिझली बियर, इफ यू एव्हर मीट अ ग्रिझी बियर. ते बियर म्हणतं की या ठिकाणी हे जे बियर आहे, यू मस्ट नेवर आस्क हिम वेअर ही इज गोईंग. तुम्ही मला पुन्हा विचारू नका की मला कुठे जायचं आहे. ओ व्हॉट ही इज डुईंग. मग तो काय करत आहे. फॉर इफ यू एव्हर डेअर. तो त्या ठिकाणी पण धाडस सांगत की मला पुन्हा विचारू नका की मी कुठे जात आहे आणि काय करत आहे. टू स्टॉप अ ग्रेझी बेअर. तो त्या ठिकाणी थांबतो. यू विल नेवर मीट अनदर ग्रेझी बेअर. आणि तो पुन्हा सांगतो की मी कुणाला तरी यू विल नेव्हर मीट. तुम्ही मला पुन्हा भेटू नका अनदर ग्रेझी बेअर. त्या ठिकाणी हा जो बियर आहे हा म्हणतो की तुम्ही पुन्हा मला भेटू नका, कारण भेटले की तुम्ही पुन्हा तेच क्वेश्चन विचाराल, म्हणून या ठिकाणी तुम्ही पुन्हा मला भेटू नका. अशी एक शॉर्ट पोयम ही या ठिकाणी दिलेली आहे. मेरी हंटर ऑस्टिन यांनी या ठिकाणी ही पोयम ही सादर केलेली आहे. तर अशा प्रकारे न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या न्यूज, वेगवेगळ्या जाहिराती, पझल, एखादी शॉर्ट पोयम, वेगवेगळ्या बातम्या, एखादी शॉर्ट स्टोरी, अशा वेगवेगळ्या गोष्टी या न्यूजपेपरमध्ये असतात. या सर्व गोष्टींचे कात्रणं काढून ही आपल्याला एका पेजवर चिटकवायची आणि त्या ठिकाणी कोलाज हा तयार करायचा. त्या कोलाजला तुमच्या भाषेमध्ये नावं द्यायची. तर अशा प्रकारे हा जो कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक या ठिकाणी मी लर्न केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.